भजनातून संस्काराचा जागा. हेरवाडमध्ये भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. राजा पंढरीचा भजन मंडळ प्रथम. भजन ही केवळ संगीत कला नसून समाजात भक्तिभाव, नैतिक मूल्य आणि एकात्मताची भावना जागवणारी समृद्ध परंपरा आहे. या परंपरेचा वारसा जपत श्री गणेश सांस्कृतिक मंडळ हेरवाड यांच्या वतीनं आयोजित भव्यदिव्य भजन स्पर्धा 2026 मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्या. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी हेरवाड येथील धरणग्रस्त वसाहत भांडणी वसाहत इथं झालेल्या या स्पर्धांना पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत विविध गावातील भजनी मंडळांनी सहभाग घेत आपल्या सुरेल गायनानं आणि तालबद्ध सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत राजा पंढरीचा भजन मंडळ दळदगा यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. द्वितीय क्रमांक विठुमाऊली भजनी मंडळ शिर्टी यांना मिळालाय, तर तृतीय क्रमांक श्री गणेश सांस्कृतिक भजनी मंडळ हेरवाड यांनी मिळवलाय. चौथ्या क्रमांकावर श्री राम महिला भजनी मंडळ घालवाड राहिलं. मल्लिकार्जुन भजनी मंडळ राजापूर तसेच यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलंय. स्वागत व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी केलं. त्यांनी या स्पर्धेचं महत्त्व अधोरेखित करून माहिती दिली. वैयक्तिक गटात उत्कृष्ट गायक म्हणून विजय म्हाळुंगेकर शिर्टी यांचा गौरव करण्यात आलाय, तर उत्कृष्ट तबला वादक म्हणून सूरज दळदगा यांना सन्मानित करण्यात आलाय. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र अजय पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच छाया गायकवाड तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, धरणग्रस्त नागरिक, महिला वर्ग आणि भजनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भक्तिरसाचा दरवळ पसरला होता. पारंपरिक भजनांच्या सुरावटीने वातावरण भारावून गेलं होतं. श्री गणेश सांस्कृतिक मंडळाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजात आध्यात्मिकता व सांस्कृतिक एकजूट वृद्धिंगत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.